नीट पेपर फुटी प्रकरणात लातूर कनेक्शन आता समोर आले। त्यानंतर नांदेड येथील एटीएसच्या टीमनं लातूरातून 2 जिल्हा परिषद शिक्षकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं। अनेक तास चौकशी झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं होतं। त्यानंतर काही तासांनी लातूर पोलिसांनी तपास सुरू केला। यातील एका शिक्षकाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले, मात्र संजय जाधव हे शिक्षक फरार झालेत। या प्रकरणात 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नांदेड एटीएसनं चौकशीसाठी ताब्यात घेऊन सोडलेला शिक्षक संजय जाधव फरार झाले। त्या शिक्षकाच्या तपासासाठी पोलीस पथक रवाना झाले। लातूरमध्ये राहणारे संजय जाधव हे मूळचे बोथीतांडा येथील रहिवासी आहे। सध्या सोलापूरच्या टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ते कार्यरत असून ते फरार आहेत। लातूरच्या अंबाजोगाई रोड भागात राहणारे जरील उमरखा पठाण हे तालुक्यातील कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे। पठाण नावाच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला लातूर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। नांदेड एटीएसनं संशयाच्या आधारावर 2 शिक्षकांना ताब्यात घेतलं होतं। त्यांची कसून चौकशी केली होती। काही धागेदोरेही सापडले होते। असं असताना त्यांना सोडण्यात आलं होतं। यातील एक शिक्षक आता फरार असल्याची माहिती समोर आलेली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणातील महाराष्ट्रातील कनेक्शन या प्रकरणाला वेगळंच वळण आलेलं आहे।